माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते। नवनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ, अडबंगनाथ आणि धर्मनाथ ही महत्वाची नावे आहेत। पण धर्मनाथांची कथा अगदी विलक्षण आहे। एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ काशीकडे निघाले। वाटेत प्रयाग क्षेत्री आल्यावर ते गावाबाहेरील एका शिवालयात येऊन थांबले। त्यासमोरच स्मशानभूमी होती। तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला होता। प्रजेचा शोक पाहून गोरखनाथांचे हृदय द्रवले। त्यांनी गुरूंना विनंती केली, राजाला जिवंत करूया। मच्छिंद्रनाथांनी स्पष्ट केले, राजा ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे, त्याला परत आणणे शक्य नाही। पण गोरखनाथांच्या हट्टामुळे त्यांनी एक युक्ती सुचवली, मी राजाच्या देहात प्रवेश करतो, 12 वर्ष त्याच्या रूपात राज्यकारभार पाहतो, तू माझे मूळ शरीर सांभाळ। मच्छिंद्रनाथांनी योगबलाने राजाच्या शरीरात प्रवेश केला। राजा उठून बसला। प्रजा आनंदात सुगावली। गोरखनाथांसमोर आता एक कठीण समस्या निर्माण झाली। गुरूंचे शरीर 12 वर्ष कसे सुरक्षित ठेवायचे? त्यांना एका विश्वासू स्त्रीचा आधार मिळाला, जिने एक गुप्त जागा दाखवली। त्रिविक्रम राजाच्या रूपात मच्छिंद्रनाथ योग्य राज्यकारभार पाहू लागले। काही काळाने राणी रेवती गर्भवती झाली। यथाकाळी तिला पुत्ररत्न प्राप्त झाले। या बालकाला धर्मनाथ असे नाव देण्यात आले। नवनाथ अनुयायांसाठी हा दिवस दान, धर्म आणि पुण्यकर्मांसाठी विशेष आहे। गोरक्षनाथांनी घोषणा केली की या दिवशी यथाशक्ती दान करणाऱ्याला नाथ कल्याण प्राप्त होईल। दारिद्र्य, रोग आणि संकटे नष्ट होऊन सुख समृद्धी लाभेल।